नाही, मी काय म्हटलं, पूर्णपणे तुमचं जे काय आहे ना ते सोमवारी मी तुम्हाला क्लिअर करतोय 1 वाजता, बरोबर 1 वाजता. कधी करताय? सोमवारी दुपारी 1 वाजता पूर्णपणे क्लिअर करतोय तुमचं पेमेंट. ओके ओके. आणि हे फायनल आहे, कारण ऍक्च्युली काय झालं, सिस्टम मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे सगळ्यांचे पेमेंट डिले झालेले. ओके ओके. ते मी आता सरांशी बोलून सगळं वगैरे झालेलं आहे, त्यामुळे कृपा करून मी पाया पडतो तुमच्या, प्लीज लाईट चालू करून द्या. दादा मी लाईट चालू करून देऊ शकत नाही. का? मी तुम्हाला टाइम दिलेलं, तुम्ही टाइम घेतलं, सगळं झालं. मग माझ्याकडनं चेक घेऊन जा सोमवारचा दादा. नाही, चेक घेऊन मी करणार काय? अकाउंटला पैसे नसतील तर चेकचा काय उपयोग त्या? अहो दादा, हे बघा, आधीच तुम्ही मला दुपारी काय बोललात, 25,000चा चेक दिला होता, तोही तसाच पडलाय, तोही कॅश मध्ये तुम्हाला आला होता पेमेंट. बरोबर आहे ना? आला की नाही? नाही आला का? एक सेकंड, ते तर डिपॉझिट तेव्हा तुम्हाला गरज होती, तेव्हा तुम्ही दिलंय, तेव्हा कॅश दिली 25,000, मग बोलले चेक घेऊन टाका आणि 4 दिवसात भरा. मान्य आहे मला, मी मान्य करतो, पण मला एक सांगा, जर बायका मुलं, तुम्ही मला सांगा, जर सर समजा एक माझ्या जागी तुम्ही राहून बघा, जर मी जर असं केलं असतं तर कितपत योग्य झालं असतं? तुम्ही अरे तुम्ही ऐका ना, तुम्हाला पण सेम वस्तू बोलतो मी, तुम्ही माझ्या जागेवर येऊन बसा एकदा, मग तुम्हाला माहित पडेल. आय विल ऍग्री दॅट व्हेरी वेल यार सर, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. I am understanding you since day one itself. Yes, I know that very well. The only thing you did is just misused my commitments and everything. Sorry? You just misused my commitments Yes, and of course. everything. Yes, of course. That everything I know that very well. कि मेरा गलती हो गया है यार. Please. ना आता माझी चुकी आहे, तुम्ही ऐका फक्त. आता हे समजा की मी चुकी करतोय, तुमची लाईट बंद करून, तुम्हाला असं वाटत असेल माझी चुकी आहे, तर माझी चुकी आहे ती, मी चालू नाही करू शकणार. तुमच्या जागी योग्य आहात, मी मान्य करतो, पण मी तुम्हाला बोलतोय सर, माझा पेमेंट, माझं हे जे काय आहे सॅटर्डे संडे पर्यंत, आता समजा आता नेटवर्कच इश्यू आहे, सगळा प्रॉब्लेम आहे. कुठल्या बँकचं आहे दादा? आम्हाला सगळे पेमेंट येत आहेत, सगळे पेमेंट जात आहेत. मी तुमचं सॉफ्टवेअर इश्यू आहे, मी तुम्हाला सांगितलं मगाशी. ऐका ना, हेच वस्तू आहे ना, तुमचे जे बॉस असेल किंवा तुमच्या कंपनीतनं फोन करायला लावा, मी बोलतो, बघतो मग काय बोलताय ते. पण अहो सर, हा तुमचा माझा व्यवहार आहे, त्यांच्याशी कंपनीशी काय घेणं देणं? अरे मला एक वस्तू सांगा, जर तुम्ही जॉबवर आहात बरोबर, जर तिकडनं पेमेंट नाही दिलं, तुम्हाला खायला प्यायला वांदे झाले, तर कोण जिम्मेदारी आहे? मग कोणाची जिम्मेदारी? आमची जिम्मेदारी आहे. बरोबर ना? बरोबर आहे. तर मग आता तुम्ही काय करा, मला कसं करताय बघा, पेमेंट मॅनेज करा, माझं पेमेंट डन करा, आणि मग तुम्ही सांगताय मी लाईट चालू करतो. मला जसं अकाउंटला डन करतो ना सर, तुम्हाला काय बोललो मी, सोमवारी 1 वाजेपर्यंत तुमच्या अकाउंट मध्ये पाठवून देतो. ऐका माणुसकीच्या नात्याने प्लीज सर. ठेवतो ना, मी तेच बोलतो. आता ऐका, मी माणुसकीच्या नात्याने तुम्हाला काय बोलतो, तुम्ही सोमवारी 1 वाजता पाठवा, 1:05 मी लाईट चालू करतो. अहो पण मी तिथे नसताना मग नंतर मग करून काय फायदा सांगा मला? नंतर मला घर सोडणंच आहे. अरे तर मी तेच बोलतोय ना, तुम्हाला नंतर सोडणंच आहे, मला नंतर पेमेंट भेटणंच आहे, ते हिसाब सगळं ते गोल फिरून तेच येणार आहे. अरे पण बाळा, तू समजून का घेत नाहीये? अरे दादा ऐक, तू ऐक पहिले ऐक तू, की मी एवढं समजलंय, खूप झालंय ते जेवढं ऐकलंय ना, तर तुम्ही त्याचा मिसयूज नका करू. तुम्हाला पहिल्यापासून तुम्हाला एकच करत नाहीये. तुम्ही तुमच्या कमिटमेंटवर आहात का? एक कमिटमेंट कम्प्लीट केली आहे का तुम्ही? नाही. मग पहिले कमिटमेंट कम्प्लीट करा आणि मग समोर येऊन बोला. माझ्याकडनं 2 कमिटमेंट चुकीचे झाले. हा, मग तेच बोलतोय ना, पहिले तुमची कमिटमेंट जी केलेली ना ते कम्प्लीट करा आणि मग मला सांगा. अरे पण मी तुम्हाला फोन करून सांगतो, हे माझी चुकी आहे का बेटा? अरे तुम्हाला करायलाच लागणार ना ते. फोन तुम्ही नाही करणार तर मी करणार का? नेहमी मी झक मारायला येऊ का दरवाजाच्या इथे तुमच्या? मग तुम्ही दरवाजा नाही उघडणार? खूप काय वस्तू आहे. सगळ्या गोष्टी नको बोलू बेटा, तुझ्या म्हणजे नाही जमत ते सगळ्या गोष्टी तुम्हाला. हा, तर मला सगळं जमतो. काय माहितीये का, परिस्थिती माणसाला बनवते असं. काय करणार? मान्य करतो मी. मग जसं तुमची कशी पाळी आली, आता माझी तीच पाळी आली. ही पण परिस्थितीच आणलेली आहे. हा, तर माझी पण सेमच कंडिशन आहे. आता तुम्ही हेच समजून घ्या. मग तुम्ही लाईट नाही चालू करणार? नाही. अरे बाळा, असं काय करतो? जेवण बनवायचं रात्री यार मित्रा. मोबाईलला फ्लॅशलाईट असेल, लावा फ्लॅशलाईट ऑन करा. आता मी काय बोलतो? अरे व्हॉट इज दिस यार, प्लीज यार.
ऐका ना, तुमचं जसं जेवण बनवायचं, ऐका ना, तुमचं जसं जेवण बनवायचं आहे, आमच्या घरी जेवण नाही बनवायचं मला. तुमच्या घरी जेवण बनवा ना दादा. तुमचे 11 फ्लॅट असतील, 8 फ्लॅट असतील दादा. अरे माझं काही असो, तुम्ही पेमेंट दिले का? एक सेकंड, मी माझं काही असणार, तुम्ही पेमेंट करताय का मला? तुम्ही पेमेंट करा पहिले आणि मग विषय सांगा. तसं तुमचं पण चेंबूरला फ्लॅट आहे, करोडो रुपयांची प्रॉपर्टी आहे ना. काय करोडो रुपयांची तुमची पण प्रॉपर्टी आहे ना. आहे ना. मी कुठे मग आज 50,000 देऊन दाखवा ना पहिले. अरे हे बघ, ती ना जी बंदी नोट असते बेटा, तू नका नाही. माझी पण बंदी नोटच आहे, समजून चला. तू बाबांना फोन दे, तू बाबांना फोन दे. जे बोलायचंय मला बोला, बाबा नाही सोबत. नाही नाही, बाबांना फोन दे. तू जर तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाहीये बेटा. हा मग ऐका ना, तुमची डील, तुमचा व्यवहार मी केलाय, तुम्ही करा बाबांना फोन किंवा कोणाला करायचं करा फोन. जे पण आहे येणारे विषय माझ्याकडे येणार आहे. हा तुझ्याकडेच येऊ दे, मी कुठे नाही म्हणतोय. हा. बाबांना पण समजू दे ना नक्की काय चाललंय माझ्यासोबत. अरे सगळ्यांना माहिती आहे तुमच्या सोबत आज नवीन नाही चाललंय. हा ऐकताय का? तुमच्या नवीन नाही चाललंय, वर्षभरापासून हेच चाललंय. ह्याचा करायला पाहिजे होतं बाळा तू. काय आता का करतोय सोन्या? ते चुकी झाली ना. आणि सोन्या बिन्या माल नका बोलू, तुम्ही असणार सोन्या आणि चांद्या. हे बघ, मी नीट बोलतोय तर नीट बोलत जा. मुलाच्या नात्याने बोलतोय मी तुला, भावाच्या नात्याने बोलतो. हा तर मी पण तुम्हाला भावाच्या नात्यानेच बोलतोय, रिस्पेक्ट देतोय. तुम्ही तेवढी रिस्पेक्ट द्या दुसऱ्याला पण. मग रिस्पेक्टच देतोय. तू बोलतोस तू असं बोल नको तसं बोल नकोस म्हणून. मी काय बोलतोय? सोन्या बिन्या मला कशाला बोलताय? तुम्हाला घरी असतील ना भाऊ, जे सख्खा भाऊ आहे ना, त्यांना बोला. मी आता घरी नाहीये बेटा. अरे खरंच तुम्ही, सांगतो. हा ठीक आहे, पण बघा तुम्ही पेमेंट रिलीज करा, मग तुम्हाला लाईट चालू होईल. मी बाबांशी बोलून घेतो. हा ठीक आहे? बोला.